भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीमध्ये भव्य राष्ट्रीय जनजाती सांस्कृतिक महासंगमाचे आयोजन करण्यात आले आहे। अखिल भारतीय जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने हा ऐतिहासिक कार्यक्रम रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी लाल किल्ला मैदानावर पार पडणार आहे। या महासंगमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। देशभरातील सुमारे 500 जनजाती समूह या कार्यक्रमात सहभागी होणार असून 1.5 लाखांहून अधिक जनजाती बांधव एकत्र येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। जनजाती सुरक्षा मंच स्थापनेनंतर तब्बल 21 वर्षांनी होत असलेल्या या राष्ट्रीय मेळाव्यामुळे देशभरातील आदिवासी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्रातूनही रेल्वे, खासगी वाहने आणि इतर साधनांद्वारे हजारो समाजबांधव दिल्लीकडे रवाना होणार आहेत। राज्यातील विविध जिल्ह्यांमधून अंदाजे 15 ते 20 हजार महिला पुरुष या महासंगमात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। देवगिरी प्रांतातील 13 जिल्ह्यांचे नेतृत्व जनजाती सुरक्षा मंचचे संयोजक डॉक्टर विशाल वळवी करीत आहेत। या महासंगमामध्ये देशातील विविध राज्यांच्या पारंपरिक नृत्य, लोककला, वेशभूषा आणि सांस्कृतिक वारशाचे भव्य दर्शन घडणार आहे। सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम विशेष ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। कार्यक्रमासाठी आरोग्य सेवा, निवास, भोजन, वाहतूक, सुरक्षा आणि स्वच्छता यासह सर्व सुविधांची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे। दिल्लीतील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी विविध राज्यातून येणाऱ्या जनजाती बांधवांच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली असून 20 विभाग आणि विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे। तू मैं एक रक्त ही राष्ट्रीय भावना अधिक दृढ करण्यासाठी हा महासंगम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। दुर्गम वनक्षेत्रात राहणाऱ्या जनजाती बांधवांना प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय स्तरावर एकत्र येण्याची संधी मिळणार असल्याचे समाजात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। आमचे नंदुरबार जिल्ह्याचे देवगिरी प्रांताचे आणि नंदुरबार जिल्ह्याचे जनजाती सुरक्षा मंचाचे अशोकदादा पाडवी, भरतदादा गावित आम्ही आज इथे पत्रकारांसमोर खरं तर एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे भगवान श्री बिरसा मुंडांचं 150वी जयंती वर्षानिमित्त जनजाती सुरक्षा मंचातर्फे जनजाती सांस्कृतिक समागमचं आयोजन केलेलं आहे दिल्लीला। त्या निमित्ताने 500 जनजाती भारतभरातनं जवळजवळ 500 जनजातीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिल्लीच्या लाल किल्ला मैदानावर स्वतःच्या पारंपरिक वेशभूषामध्ये स्वतःची संस्कृतीचं एक दर्शन दिल्लीकर आणि सगळे शहरवासी नगरवासी लोकांना होणार आहे। उद्देश फक्त एवढाच आहे की आपल्याला जल जंगल जमीन वाचवायचीच आहे, त्याच्याबरोबर आपल्या धर्म संस्कृती आणि पूजा पद्धती वाचवण्यासाठीचं एक व्यासपीठ आपल्याला निर्माण करायचं। त्या व्यासपीठाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्रीकरण आपण पूर्ण भारतभरातनं आपण करत आहोत। तरी या नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातनं सगळ्या जनजाती आणि आदिवासी बांधवांना सगळ्यांना आमंत्रण देत आहोत। आज आम्ही दिल्ली येथे या 24 मे रविवारी रॅलीच्या निमित्ताने आपण सर्वांनी तिथं हजेरी लावावी, जमलंच यावं।